माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काही दिवसांपूर्वी बागेश्वर धाम या ठिकाणी जाऊन धीरेंद्र महाराज यांच्या सहकुटुंब दर्शन घेतले। त्यानंतर भूषण गवई यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं। तर समाजामध्ये सुद्धा भूषण गवई यांच्यावर जोरदार टीका केली जात होती। यावर आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी सुद्धा भूषण गवई यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय। सीजेआय भूषण गवई यांच्याबद्दल माझ्या वेगळ्या कल्पना होत्या। किमान रासू गवई यांसारखी समंजस भूमिका ते घेतील असं मला वाटलं होतं। सीजेआय म्हणून त्यांना उत्तम काम नाही करता आलं, त्यांची मजबुरी आपण समजून घेतली। पण ते आंबेडकरांचं नाव घेतात, आंबेडकरांच्या विचारांमधनं माझं परिपोषण झालेलं आहे असं म्हणतात। माझी भेट झाली त्यावेळेस म्हणतात, आम्ही कॉलेज जीवनामध्ये तुमची भाषणं ऐकून तयार झालेलो आहोत आणि प्रत्यक्षात मात्र धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या एका लोकांची फसवणूक करणाऱ्या महाराजांचं दर्शन घेतात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात। हा माझ्यासाठी प्रचंड मोठा शॉक होता। मी या निमित्तानं एवढंच म्हणेन की भूषण गवईजी, तुम्हाला जसं वागायचं तसं वागा। तुम्ही सीजेआय होता या देशाचे, आम्ही विसरून जाऊ, पण यापुढे मात्र तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही। तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे। तुमच्या तोंडातून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव येणं हा बाबासाहेबांचा अपमान आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा, असा गंभीर आरोप श्याम मानव यांनी भूषण गवई यांच्यावर लावलेला आहे। सीजेआय भूषण गवई यांच्याबद्दल माझ्या वेगळ्या कल्पना होत्या। किमान रासू गवईंसारखी समजदार भूमिका ते घेतील असं मला वाटत होतं। सीजेआय म्हणून त्यांना उत्तम काम नाही करता आलं, त्यांची मजबुरी आपण समजून घेतली। पण जे आंबेडकरांचं नाव घेतात, आंबेडकरांच्या विचारांमधनं माझं परिपोषण झालेलं आहे असं म्हणतात। माझी भेट झाली त्यावेळेस म्हणतात, आम्ही कॉलेज जीवनामध्ये तुमची भाषणं ऐकून तयार झालेलो आहे आणि प्रत्यक्षात मात्र धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या एका लोकांची फसवणूक करणाऱ्या महाराजांचं दर्शन घेतात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात। हा माझ्यासाठी प्रचंड मोठा शॉक होता। मी या निमित्तानं एवढंच म्हणेल की भूषण गवईजी, तुम्हाला जसं वागायचं आहे तसं वागा। तुम्ही सीजेआय होता या देशाचे, आम्ही विसरून जाऊ, पण यापुढे मात्र तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावसुद्धा घ्यायचं नाही। तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे। तुमच्या तोंडून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव येणं हा बाबासाहेबांचा अपमान आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा।